चला कामं तर आवरलीत आता घरातली. बाहेरचं घेते एकदाच आवरून. बाहेर पण झाडून मारायचं आता. बाकीचं आवरलंय सगळं. थोडंसं घेते बाहेरचं झाडून. बाहेरचं झाडलं तर चांगलं वाटतं. एवढी घाण ठेवायची म्हणजे बाहेरची खूप घाण वाटायला लागतं. सगळे दुरुस्त घरातच उडून येते. हो हो ये मग. पाखरूतलंच भारी दिसते. हाय हाय काय कंबर आहे. झाडू मारताना काही बाहेर लयच सुंदर दिसत आहे का नाही. गेली वाटत. मी बघितलेलं काही पटलं नाही वाटतं मॅडमला. तिचा नवरा बी कुठं असतो काय माहिती. मी 100 वेळेस इकडं आलो, एकदा बी दिसलं नाही मला याच्या घरात. पाखरू तर लय जाम आवडतं आपल्याला. करावं तर करावं काय. आज काय करतो, तिच्या घरातच घुसतो डायरेक्ट. तिच्या मायला जे होईल ते बघू पुढं. कोण बघत तर नाही आपल्याला. तोंड घेऊन घासून आले वाटतं. चला अरे मी हिम्मत करून आलो तर खरं इकडं, पण रिकामं वांदा झालं तर नको नको. मी काय करतो, आज नको जायला हवं हिच्याकडं. रिकामं वांदा नको व्हायला माझं. घरात घुसलं आणि बोबट व्हायचं पुरं गल्लीमध्ये. तिची पण नजर बघावं लागेल ना मला, की मला पसंत करते का नाही करते. नुसतं गेलो घुसलं म्हणलंय काय वड्याच वया घराच्या बाहेर हाकलून लाट मारून काढले, मग काय करतो, झाली पच्ची तिथं बोबाटा. तर मी काय करतो, हळूहळू तिला प्रेमाच्या जाळ्यात घेतो आणि मग दाखवत तिला माझा इंगा. परत उद्या येतो मी, आज नको. 1-2 दिवस हिची मज्जा बघतो आणि हिला रिंगणमध्ये घेतो. जरा रिंगणात उभा करतो असता आणि मग कार्यक्रम चालू आपला. कोणी काय माहिती कालपासून नुसतं नजरच ठेवून माझ्याकडे. काही माणसाचं हे काही मिळत कळलं बाई. इतर माझा नवरा घरी राहत नाही काही नाही, आणि मला सवय आहे असे दरवाजे उघडून राहायची. मला तर टेन्शन झालं बाई आता. आणि दिसायला बी किती भयानक आहे बाई हे माणूस. माणूस तर वाटत नाही, पोरा सर्वांसारखं दिसते. पण ह्या पोराला काय दिसत नसेल का बरं माझं लग्न झालंय की बाई आहे, ह्याच्यावर कसं लाईन मारावं म्हणून. हे का आजकालचे पोरं तर ना, मला तर कसं तरी वाटायला लागले का बाई. मला तर टेन्शन आलंय आता. काय करावं काही सुधरणच. म्हणलं बाई काल बघत असेल कोणाला तरी थांबलं असेल असं वाटलं मला तसं. पण आज बी हे पोरगं येऊन मला बघायला लागले. मला तर ना काहीतरी वेगळाच डाऊट येतो. पक्का हा मुलगा ना माझ्यावर लाईनच मारतोय. तसंच काहीतरी असं. तसं बी मी हाय दिसायला छान, बाई असली म्हणजे काय झालं. आणि लग्न झालेल्या बायकांवर मुलं लाईन नाही मारत. नाही असं होऊच शकत नाही. तसं बी तो बी छान होता, पण नाही नको. आपलं लग्न झालेलं बाई असा विचार करणं पण नको. कसं आहे ना, तो जरी माझ्यावर लाईन मारत असेल मग मी त्याला मी नाही बघू शकत. पण काहीतरी वेगळं सगळं नाही व्हायला पाहिजे. बघू, मी परत संध्याकाळी 4 वाजता झाडायला जाते, बघते परत येतो का. जर आला तर मग पक्का हा माझ्यावर लाईन मारतो समजून शोधून. आणि मग मी त्याला बोलून टाकलं, काय रे बाबा इथं थांबतोच, येऊन थांबत नको जाऊ. असा माझा नवरा कधी मध्ये आला तर मला चिरून टाकलं आणि तुलाही मारून टाकलं म्हणून. मग त्यावेळेस बघन मी की त्याच्यात किती दम आहे. काय नाही, अशा टायमाला बरोबर दम दाखवतो. आता तसं की ना बघते घरातली कामावरती तोपर्यंत आता. दिवसभर घरातलीच कामं करावं लागतात आणि त्याच्यात एक दुसरंच टेन्शन वाढून बसलंय. मला तर टेन्शन येते बाई.
सकाळपासून तोच विचार करून 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 टेन्शन मध्ये आहे मी फुल. काल तर काही वाटलं नाही मला, पण आज जरा वेगळंच दिसतंय. काय लाईन मारत होता तो बेकार, काय त्याची नजर, बापरे. ओठ पण असेच करत होता तो. मला तर फार भीती वाटत होती. झाडता झाडता मी घरात येऊन गेले. पण मी तर घाबरत नाही. पण काल असं कसं झालं मला तेच कळत नाही. म्हणजे माझ्या पण मनात काही नाही नाही, असं काही नाही. टाइम काय झाला बाई. घरी पण बाहेर आहे ह्या पोराच्या नादात मी विसरून गेली. मी किचन मध्ये घरी बघते बघते टाइम काय झाला. जर टाइम झालेला असेल ना, आणखीन 5 मिनिट बाकी आहे. असू दे. मी काय करते, खरडा वगैरे घेते आणि बाहेर जाऊन थांबते. बघते तसं बिना हा पोरगा ना टायमाच्या अगोदर ठेवून थांबलेला असेल. कळलं तुम्हाला. बापरे, मला वाटलंच होतं हा ना टायमाच्या अगोदर ठेवून थांबलेला असेल. आणि हा आज मला टायमाच्या अगोदर दिसतोय म्हणजे मी जो विचार केला तो एकदम बरोबर आहे. बघू माझ्याकडे बघतो का आज. आज मुद्दाम मुख देत असेल माझ्याकडे. तरी पण बघू. बघतोय माझ्याकडेच, म्हणजे मी जो विचार केला होता ना तो बरोबर आहे. बाई हा तर माझ्याकडेच बघतोय. लगेच घरातच जायला पाहिजे. मायला आज मी हिम्मत करून म्हणजे एवढा मोठा हिम्मत करून आलोय आणि आज हिला बोलणार म्हणजे बोलणार. आता मला सहन होत नाही. हिला बघतो ना माझ्या अंगात असं काय सांगू काय काय होतंय ते. मायला आज जे लफडं होईल ते मी सांभाळून घेईन सगळ्या गोष्टी. हिचा नवरा येऊ दे, हिचा बाप येऊ दे, ना तर हिची बहीण येऊ दे. आज बघतो हिला आणि आज हिला बोलल्याशिवाय सोडणार नाही मी. लय दिवस झाले विचार मी केव्हापासून लाईन मारतोय केव्हापासून. ही भावच द्याय ना मला. बघते तर खरं माझ्याकडं टुकूर टुकूर झाडू मारताना काय. चप्पल लपून टाकतो माझी इकडं म्हणजे कोणाला कळलं नाही पाहिजे कोणी आहे घरात. चलो बेटा राजू, शुरू हो जा अपने काम पे. 1 2 3. हाँ राधिका. अरे पण तू घरात कसं काय? मी अगं काय सांगू मला सहनच होत नाही. किती दिवसापासून मी तुला बघतोय. अरे पण तू डायरेक्ट घरात कसं काय आला? अरे माझा नवरा येईल आता थोड्या वेळाने. येऊ दे, नवरा येऊ दे, तुझं सासरा येऊ दे, कुणाला बी येऊन ते सांभाळून घे. पण मी जे मला आज बोलायचंय माझ्या मनात आहे ते मी बोलूनच टाकणार तुला. अरे पण तुला मला काय बोलायचंय? थोडस प्रेमाने बोल ना, लगेच कसं सांगू ग. अरे पण प्रेमाने बोलायला मी तुला ओळखत पण नाही. तू डायरेक्ट माझ्या घरात कसं काय आला? ओळखत नाही. हो तुझ्या समोर तो उभा राहून बघतो मी तुला टकमक. हो बाबा, तुझं ते मान्य आहे. मी 3 दिवसापासून तुला बघते, तू मलाच बघतोय तिथे येऊन. मग पण तू कोण, कुठला, कोणाचा मुलगा? अरे अगं ते ओळख होईल नंतर. पण मला जे सांगायचं ते आता आणि लगेच सांगायचंय. पण बापरे, काय रे तू, तुला भीती नाही वाटत का? आणि तुला हे माहिती नाही का की माझं लग्न झालंय? अरे हो दे लग्न, असे 50 लग्न कर, तर मला काही फरक नाही पडत. 50 लग्न कर, मला काही फरक नाही पडत. मला जे आवडलं ते पाखरू मी खाल्ल्याशिवाय सोडत नाही. असं काय बोलतोयस तू? वेडा झालायस का? मला तर तुझ्या ह्या बोलण्यावरून असं वाटतंय की तू त्या सावकाराचाच मुलगा असशील गावातल्या, है ना? मग उगाच थोडी आपला वट आहे पूर्ण गावात. अरे बाबा, पण तू जा बरं. कशा तू माझा नवरा आला ना तर तुला पण उभ्याने कापायला नाही, मला पण. पण तुझा नवरा करतो काय ग? आता तुला माझी कहाणी कशाला सांगत बसू बाबा? माझी कहाणी खूप मोठी आहे आणि कोणाला जगाला सांगत बसण्यापेक्षा ना मी अशीच जगलेली बरी आहे. काय बघतोयस? भांडे कुंडे मस्त लावले. हो सगळं चांगलंय. अगं ऐक ना, मला जे सांगायचं मी सांगणार म्हणजे सांगणार. मी बाकीचं काही ऐकून नाही घेणार. ऐक ना. काय? ए बाबा जवळ नको येऊ. तू जा पहिले. ऐकत तू जा बाबा पहिले. बरं मी काय म्हणते हे बघ, तुला बोलायचंच आहे ना माझ्याशी. मी तुला उद्याचा टाइम देते, तू उद्या ये घरी. उद्याचा टाइम देते?
अरे काय आमुषा पौर्णिमाला योग काय मग? अरे बाबा तसं नाही. मग कसं? पण माझा नवरा जर अचानक घरी आला तर मग मी काय सांगणार त्यांना की तू कोण आहेस म्हणून? सांगायचं बॉयफ्रेंड आहे, एवढं काय अरे घाबरायचं? तुला लाज वाटते का? तुमच्या हँडसम घरात असेल बाबा तसं, आमच्याकडे नाहीये तसं. आमच्याकडे लग्न झाल्याच्या नंतर ना नवऱ्याच असतो फक्त. बॉयफ्रेंड, बाकी आ? नवरा असतो हा. बॉयफ्रेंड, हा. दुसरं ठेवत नाही का? नाही आमच्याकडे तसं नाही. ठेवायचं आणि तुला माझ्यासारखं काय हँडसम वाटलं? बॉय ठेवायचं जरा एखादा. हा? मला का तू असली तसली बाई समजतोयस का? असली तसली मी तसलं असलं काहीच समजलं नाही, तुला चांगलीच बाई समजली म्हणून तर तुझ्यावर लाईन टाकली ना, अशी लाईन टाकली. हा, मच्छी कशी फसवतो गाळामध्ये असं तसं. बरं ऐक ना, काय? आता आता वेळ नाहीये माझ्याकडे बोलायला. उगाच कोणी आलं तर लफडं नको व्हायला. तू प्लीज नंतर ये. ते जाऊ दे, मी आज काहीच ऐकून घेणार नाही. मला तू खूप जास्त आवडते, मला हेच सांगायचं होतं तुला, आणि मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. वेळ झालायस का तू? हो, मी येडा झालोय तुझ्या प्रेमामध्ये. अगं 4 दिवसापासून वाट बघतोय, सकाळी 5 वाजल्यापासून तिथं बाहेर वाट बघतो मी तुझी, की आता येईल तेव्हा येईल नंतर येईल. येते तर काय ते झाडू हातात घेऊन, असं वाटतंय मारायलाच अंगावर आली माझ्या. हा, अरे थोडं बाबा, प्रेमाने येत जा. मी तुला मारायला थोडी येत असते. मी माझं काम करायला येते ना. मी थोडी लाईन मारते तुझ्यावर. मला वाटतं ना मारायला आली म्हणून माझ्यावर. हा, बर, ते सगळं सोड. काय? मी तुला खूप 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 जास्त पसंत करतो आणि तुझ्यासोबत मला पळून जायचंय. What? हा, या नवऱ्यासोबत काय राहते तू? ए तू काय वेळा झालास का? अरे पळून वगैरे त्याच्या गोष्टी करू नकोस. आमच्यामध्ये नाही जमत तसं. आमच्यामध्ये जमतं ना, बिंदास जाऊ आपण. अरे तुला पण पळून जायचं नसेल तर गाडीवर बस, मी घेऊन जातो तुला. हा, पळून थोडी जायचं तुला. हे भगवान, तू तर ना खरंच एकदम वेडा दिसतोयस मला. हा, मी येडाच आहे म्हणून तर गाववाल्यानं सोडून दिलं मला. म्हणजे काही नाही, म्हणून तर गाववाले घाबरतात मला, वेळा आहे ना मी. बरं, ते काही मला माहिती नाहीये. मला तुझं लवकरात लवकर उत्तर पाहिजे. मी वाट बघतो तिथं टाकी खाली. नाही तर मग मी सकाळी बाहेर थांबतो. मला फक्त असं 2 वेळेस डोळा मारायचा, मी समजून जाईन तुझं होय म्हणून. ठीक आहे? ठीक आहे, हात नको लावूस ना. हात नको लावू. अगं प्रेम करतोय मी तुझ्यासोबत, हात नको लावू, हे नको लावू, ते नको लावू, असं काय म्हणते तू? तू करत असशील पण माझा होकार नाहीये. नाही, येत नाहीये, माझं तर आहे. अरे पण असं तुझं माझं काय करते? मी माझं काय म्हणते, असं जबरदस्ती प्रेम केलं नाही जात कोणावर वेड्या. माझं लग्न झालेलं आहे आणि माझं 2 मुलं सुद्धा आहेत. तू असं काय करतोय? हे असलं काय घातलंय ते घंटी बांधलं, माझं योग बी गळ्यात आहे. माझं लग्न झालं म्हणू का मी? हे बघ, माझ्या गळ्यात तर 2-2 आहे. माझंही लग्न झालंय. अरे बाबा, ह्याला मंगळसूत्र नाही म्हणत. ही तुझी फॅशन आहे, ही माझी फॅशन नाहीये. ही बी तर तुझी फॅशन आहे, यात काय? लटकायला गळ्यातच लटकतात ना. तो सावकार तसाच तसा मुलगा पण. हा मग बरं ठीक आहे, मी तुला उद्या बोलते. जा. पक्का हो उद्या बोलते होच बाबा. पाहिजे बरं का? बोलते बाबा, तुझं पटकन. बरं, माझ्या ठीक. घरच्या आले तर. येऊ दे, सावकारच मुलगा आहे मी, कोणाच्या बाप्पाला घाबरत नाही. हो, हळू बोल, तुला कोणी आलं तर परत लफडा ठीक व्हायचा. आहे, तुझ्यासाठी हळू बोलतो ना तर मी तुला माहितीये मग. आणि परत ना आपण किचन मध्ये थांबलोय. बरं ऐक ना, घरचे म्हणतील किचन मध्ये काय चाललं. काही खायला दे ना, भूक लागली मला. बरं ठीक आहे, मी तुला उद्या डब्यासाठी येते घेऊन. हा, ठीक आहे. चालतं, बाय. हाताच्या पोळ्या चालताच माझ्या छातीत धडधड व्हायला लागलं होतं. आणि हा डायरेक्ट मला म्हणते की मी आवडते ह्याला. आणि बापरे, त्याच्या वागून पूर्णच कळते की हा सावकाराचाच मुलगा आहे. गेला वाटतं. मला तर उद्याचं टेन्शन आलंय आता. हा तर बोललाय की उद्या मला हो की नाही कळव. जर मी नाही कळवलं तर हा मला असंच परेशान करणार आहे नेहमी. काय करू मला तर कळणच झालंय. आणि मी आज दरवाजा उघडाच ठेवलाय मुद्दाम. नाही, घाबरून राहिलाय माझ्याकडून. हा, मी जर दार उघडं नसतं ठेवलं तर हा मध्ये आलाच नसता. का भोपा कुठला. त्याच्यासमोर तर मला बोलायची हिंमत होत होती. असं वाटत होतं हा मला मारतो की काय. बापरे, मला तर उद्याच टेन्शन आलंय आता. शी बाई, मला तर टेन्शन आलंय आता. मी याला हो जर बोलले तर हा मला रोज परेशान करेल, रोज भेटायला बोलवेल किंवा हा येईल घरी. पण जर नाही बोलले तर याच्यापेक्षा डबल मला परेशान करेल. काय करू हेच कळत नाही. हो बोलू की नाही बोलू. नाही, मला होच बोलायला पाहिजे. कारण हो बोलून ह्याला प्रेमाने बोलून ना काहीतरी करावं लागेल मला. मी काय करते, उद्या सगळं नाही घालावं, त्याला आज संध्याकाळीच बोलून टाकते. अशी पण रात्र झाली आहे आणि माझ्या दोघांना 4-5 दिवस येणार नाही त्याला पण माहित नाही. मी आजच बोलून टाकते ना. चिसला बाहेर तर घेऊन बोलून. एक तर नंबर घ्यायचा पण विसरली मी आता. टेन्शन मध्ये ना असंच होतं माझा. बघावं लागेल मला. आहे की बाहेर
मला तरी ना ह्याचं काही कळतच नाही बाई. हा काही दिवस रात्र इथेच पडलेला असतो काय माहिती. याला बोलवलं ते खरे, पण कोणी बघितलं नाही पाहिजे. तुला कोणी बघितलं तर नाही ना? अरे नाही, कोण नाही बघितलं. बरं, काय ठरवलं तू? अरे मी तेच सांगायला बोलवलंय तुला, पण मला हे कळत नाही तुला मी कसं काय आवडलं. झाडू मारताना आवडली तुम्हाला? अरे काय आवडलं बाबा. म्हणजे? काय तू मजाकच करतोस अगं ना? मजाक नाही, सिरियसली बोलतोय. तुझ्या झाडू मारण्यात असली स्टाईल होती की मी जागेवरच ते कचरा कसा उडून जातो तसं उडून गेलो मी जागेवरच. काय सांगत होतो मी डायरेक्ट फ्लॅट. तसं पण तुझं कालचं बोलणं आणि तुझी ही स्टाईल वगैरे मला पण फार आवडली. त्यामुळे मी रात्रभर खूप विचार केला. काय विचार केलं? की तू सांगितलं होतं ना मला हो की नाही कळव. हा मग म्हणून तो वाट बघत बसलो. सकाळी 4 वाजल्यापासून थांबलोय मी अंधाराचं. मग काय करते माझ्याकडे साप बी आलता तिथं. मला म्हणे काय रे? म्हणलं काय नाही बाबा, वाट बघतोय. तू निघून गेला लगेच. किती मजा करतोस रे तू. सवय मला मजाक करायची. पण मला ही ना- गोष्ट सिरियस आहे. खरंच तुझं हेच वागणं आवडलं. कोणतं हे? अरे मी मजा करते तुझ्याशी. अच्छा बरं, कळव लवकर काय करायचं. मग मला पुढे करायला सुचतं काहीतरी. काय? म्हणजे पप्पी शप्पी असतं ना ते पहिले पहिले प्यार का नशा, असं काहीतरी. तसं पण मी विचार केला, मला पण तू खरंच आवडतोस. आवडलं? काय आवडलं माझ्यामध्ये? तुझं हे राहणं, तुझं हे बोलणं आणि बाकी सगळं काही. बाकी सगळं काय? कधी बघितलं? अरे अच्छा. काय बोलतोय. म्हणजे बाकी ऑल फिटनेस वगैरे मस्त आहे तुझा, मला फार आवडला. तसं पण माझा नवरा खूप गळमट आहे रे. मला गळमट? गरमट नाही, मग गळमट म्हणजे असं गळालेल्यासारखा मला. निब्ब एवढं पण नाही हा. मग? पण कसं आहे ना, माझा नवरा असं तुझ्यासारखा फिटनेस नाहीये ना. त्याला काय, आलो ना आपण रिलेशन मध्ये, त्याचा काय विचार करायचा, त्याचा ते सोडून. हा. तर मग माझा होकार आहे तुला. काय म्हणते बाय चान्स? हो. यस. मला वाटलं तू हो बोलशील म्हणून. हो असं कसं काय? जसं मी आता बोललो होतो मला. ए आजच नाही हा, पहिल्या भेटतच नाही हा. पहिले भेटे? हा. अगं दुसरी तिसरी भेटे आपली, असं काय करते? हो पण मग आपली म्हणजे रिलेशन काही नव्हतं ना तेव्हा, मी तुला हो कधी दिलेलंच नव्हता. मग आता पहिल्याच भेटीमध्ये आपण पप्पी शप्पी कसं काय करू शकतो? मग झप्पी? हा तिकडे काय बघते? म्हणजे विचार करत होते की बाबा. तिकडं असं. बरं ठीक आहे. ते का ग तुझं ते एक दोन असं बारीक का होतं रामदेव बाबा सारखं? मजाच नको करू, चल आगे.